नवीन वर्ष सुरू झालंय. पेपरमध्ये, बातम्यांमध्ये आपण ऐकतोय, वाचतोय की प्रॉपर्टी मार्केट एकदम बूममध्ये आहे. भरपूर सारे लोक प्रॉपर्टी खरेदी करतायत आणि कदाचित अशीच परिस्थिती 2024 मध्ये पण राहण्याची शक्यता आहे. तुम्हीही कदाचित प्रॉपर्टी घ्यायचा विचार करत असाल, निर्णयाप्रत आला असाल किंवा त्या प्रोसेसमध्ये असाल. तसं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. प्रॉपर्टी खरेदी करताना मनात खूप भीती असते की ही प्रॉपर्टी योग्य आहे का, मग कोर्ट केस होईल का, काही अडचणी तर येणार नाहीत ना, वगैरे वगैरे. आणि आपल्याकडे तर मराठीत म्हण आहे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. तर ही कोर्टाची पायरी जर का चढायची नसेल तर प्रॉपर्टी खरेदी करताना आपल्याला काही काळजी घ्यायची असते. ही काळजी जर का आपण घेतली तर नक्कीच तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची वेळ येणार नाही. दुर्दैवाने तशी वेळ आली तर कोर्टामध्ये तुमची केस एकदम स्ट्रॉंग असेल. चला तर मग जाणून घेऊया. प्रॉपर्टी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात. आपल्याला माहिती आहे, जमीन मिळकत आहे, फ्लॅट आहेत, ज्याला आपण सदनिका म्हणतो, रहिवासी सदनिका म्हणतो, ऑफिसेस असतात, दुकानं असतात. जमिनीविषयी बोलायचं झालं तर परत शेतजमीन असते, नॉन ॲग्रिकल्चरल लँड असते. नॉन ॲग्रिकल्चरल लँडमध्ये परत वेगळे वेगळे प्रकार येतात. इंडस्ट्रीयल यूज आहे, रहिवासी यूज आहे, कमर्शियल यूज आहे, इत्यादी इत्यादी. तर ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी घेत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची असते हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जी काळजी घ्यायची असते ती महत्त्वाची काळजी म्हणजे त्या जमिनीचं टायटल. जमिनीचं टायटल म्हणजे काय, किंवा प्रॉपर्टीचं टायटल म्हणजे काय, तर मालकी हक्क. आपण जी प्रॉपर्टी घेतोय त्याचा मालकी हक्क हा निर्वेद आणि निजोखमी, सोप्या मराठीत सांगायचं झालं तर क्लीन, क्लिअर अँड मार्केटेबल आहे का नाही आहे. कारण हे शब्दप्रयोग मराठीमध्ये वापरले जातात म्हणून मी म्हटलं सोप्या मराठीत. तर क्लीन, क्लिअर, मार्केटेबल आहे का नाही आहे हे कसं जाणून घ्यायचं, तर ज्या व्यक्तीकडनं आपण ही प्रॉपर्टी घेतोय त्या व्यक्तीकडं ही प्रॉपर्टी आली कशी, कोणी दिली, कुठनं आली, त्याविषयीचं पूर्वीचं जे काही ट्रान्झॅक्शन असेल, पूर्वीचा जो काही व्यवहार असेल तो पूर्ण झाला का नाही झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात. मग ह्याला आपण काय म्हणूयात थोडक्यात, तर प्रॉपर्टीचा इतिहास जाणून घेणं, मिळकतीचा इतिहास जाणून घेणं. मग हा इतिहास जाणून घ्यायचा म्हणजे आपण किती मागे जायचं. इतिहासामध्ये असतं ना आपलं स्टोन एज वगैरे वगैरे वगैरे, इतकी वर्ष मागं, तितकी वर्ष मागं. आपल्याला किती स्टोन एजपर्यंत मागं जायचं, कुठल्यापर्यंत मागं जायचं हे महत्त्वाचं आहे. तर एक नॉर्मली असं मानलं जातं की 30 वर्ष जुना इतिहास तुम्ही प्रॉपर्टीचा फाइंड आउट करा. कारण त्याच्या पाठीमागचं काही असेल तर ते सोडून दिलेलं आहे किंवा ते इतकी वर्ष झाली आहेत, आता त्याच्यावरती काही होणार नाही असं एक गृहीतक आहे, असं एक समजलं जातं. आणि म्हणून प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्हाला एक 30 वर्ष अलीकडे त्या प्रॉपर्टीची हिस्ट्री जाणून घ्यायची असते. हिस्ट्री जाणून घ्यायची म्हणजे काय, तर ती प्रॉपर्टी कोणाच्या मालकीची होती. कोणाच्या मालकीची होती म्हणजे काय, तर आता प्रॉपर्टीचे मालकी हक्क जो आहे ना, तो मालकी हक्क वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे प्रॉपर्टीचा मालकी हक्क खरेदीने येऊ शकतो. प्रॉपर्टीचा मालकी हक्क हा सक्सेशनने येऊ शकतो. सक्सेशनमध्ये परत 2 प्रकार आहेत. विल असेल तर विलमध्ये ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं त्याला प्रॉपर्टी मिळते, ज्याला टेस्टामेंटरी सक्सेशन म्हटलं जातं. इंटरस्टेट सक्सेशन म्हणजे विल नाहीये आणि मग त्यामुळं त्या धर्माप्रमाणे सक्सेशनच्या ॲक्टमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याप्रमाणे प्रॉपर्टी आली. हे झालं सक्सेशनचं. प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे, प्रॉपर्टी गिफ्ट मिळालेली आहे, प्रॉपर्टी रिलीज केलेली आहे, प्रॉपर्टी सरकारने दिलेली आहे, ज्याला वतनाची जागा म्हटलं जातं. सो अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जमिनीचा मालकी हक्क मिळू शकतो. हा मालकी हक्क कधी मिळाला आणि कसा मिळाला. उदाहरणार्थ, मिस्टर एनी 15 वर्षांपूर्वी एक जमीन खरेदी केली आणि ती जमीन आज आपण खरेदी करतोय. मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला 30 वर्ष मागं जायचंय. एनी ही जमीन कोणाकडनं खरेदी केली, एनी ही जमीन समजा बी कडनं खरेदी केली होती. मग बी कडे ह्या जमिनीची मालकी कशी आली. समजा बीला ह्या जमिनीचा व्यवहार करण्याचे अधिकार नव्हते किंवा बी बरोबर अजून एक भाऊ होता ज्याचे ह्या जमिनीमध्ये हितसंबंध होते, हक्क होते आणि त्याला लक्षात न घेता बीने ही प्रॉपर्टी एला विकली. एकडं आहे ही प्रॉपर्टी, मी एकडनं घेतो, मला बीशी काय करायचंय असं म्हणून चालत नाही. कारण आपल्याला प्रॉपर्टीचा इतिहास पाहावा लागतो. माझ्या आधीच्या मालकाचा इतिहास नाही, 30 वर्ष जुना इतिहास. हा इतिहास पाहणं फार गरजेचं आहे.
प्रॉपर्टीच्या प्रकाराप्रमाणे, म्हणजे जमीन असेल, फ्लॅट असेल, ऑफिस असेल, तर त्याच्याप्रमाणे हा इतिहास पाहणं आणि त्याचबरोबर काही परमिशन्सचे कागदपत्र पाहणं गरजेचं ठरतं. उदाहरणार्थ जर शेतजमीन असेल तर शेतजमिनीची विक्री करत असताना किंवा ती केलेली असताना ज्या शेतकऱ्याकडनं आपण ही शेतजमीन खरेदी करतोय, तो शेतकरी त्याच्याकडे अजून काही शेतजमीन राहतीये का? त्याच्याकडची पूर्णच्या पूर्ण शेतजमीन नष्ट होतीये का? त्याच्याकडे आता काहीच शेतजमीन राहत नाही, असं काही होतंय का? हे पाहावं लागतं. जी व्यक्ती शेतजमीन खरेदी करतीये, ती व्यक्ती शेतकरी आहे का? म्हणजे तिच्याकडे शेतकरी पुरावा आहे का? हे पाहावं लागतं. ज्या व्यक्तीकडे शेतकरी पुरावा नाही, त्या व्यक्तीला शेतजमीन खरेदी करता येत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काही परमिशन्स घ्याव्या लागतात. शेतजमीन आहे आणि ती शेतजमीन कुठल्यातरी इंडस्ट्रियल यूजसाठी आपण विकली, तर ती कधी विकता येते, कशी विकता येते, मग त्याच्यासाठी पण परमिशन लागते का? परमिशन्स लागत असतील तर त्या कोणत्या परमिशन्स लागतात, इत्यादीची माहिती घेणं फार गरजेचं आहे. जर का एनए लँड असेल, नॉन ॲग्रिकल्चरल लँड असेल, तर तो जो एनए टाईप आहे तो कुठला आहे? म्हणजे तो रेसिडेन्सचा आहे का? तो कमर्शियलचा आहे का? गुंठेवारी हा एक शब्द आपण सतत ऐकतो. तर गुंठेवारी म्हणजे काय? मग ती गुंठेवारी कायदेशीर आहे का नाहीये? ती बेकायदेशीर आहे का? गुंठेवारीच्या नावाखाली काही बेकायदेशीर गोष्टी झालेल्या आहेत का? या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती करून घेणं फार गरजेचं असतं. आपण जेव्हा एखादी सदनिका खरेदी करायला जातो, ऑफिस किंवा एखादं दुकान आपण खरेदी करायला जातो, त्यावेळेला त्या जमिनीचा मालकी हक्क, त्या बिल्डिंगचा मालकी हक्क हे तर पाहावंच लागतं. त्याच्या व्यतिरिक्त ती जमीन बांधण्यासाठी सरकारकडनं व्यवस्थित परमिशन्स घेतलेल्या आहेत का? आता आपल्याकडं रेरा हा एक कायदा आलेला आहे की जो ग्राहकांचं हित जपणारा कायदा आहे. तर तुमचं जे प्रोजेक्ट आहे ते रेरा रजिस्टर केलेलं आहे का? त्याला रेराचा नंबर मिळालेला आहे का? या सगळ्या गोष्टी जाणून घेणं आणि या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं हे फार गरजेचं आहे. बरेचदा जेव्हा आपण फ्लॅट विकत घेतो, ज्या डेव्हलपरकडनं आपण फ्लॅट विकत घेत असतो, त्या डेव्हलपरला तो फ्लॅट विकायचा अधिकार कसा मिळाला, कुठल्या कागदपत्रांनी मिळाला, हे सगळे कागदपत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. काही वेळेला असं होतं की एखाद्या जमिनीवरती कोर्ट केस चालू असते किंवा एखाद्या जमिनीवरती लोन असतं बँकेचं आणि आपल्याला हे कळायला काहीच मार्ग नसतो. मग ह्याच्यासाठी ही जी हिस्ट्री माहिती करून घेतली जाते त्याला म्हणलं जातं सर्च टायटल रिपोर्ट. या सर्च टायटल रिपोर्टमधून आपल्याला बऱ्यापैकी ही सगळी हिस्ट्री कळत असते, जर तो सर्च टायटल रिपोर्ट योग्य पद्धतीनं केलेला असेल तर. तर तो सर्च टायटल रिपोर्ट डेव्हलपरकडनं घेणं, डेव्हलपरकडनं आपल्याला काही कागदपत्र हवी असतील तर ती मिळणं हा आपला अधिकार आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तर 7/12 उतारा. खूपदा असं होतं की जमिनीची जेव्हा व्यवहार केले जातात तेव्हा 7/12 उतारा पाहून व्यवहार केले जातात आणि म्हणून मी म्हणलं की मी प्रश्न विचारते की तुमच्यापैकी किती जणांनी केवळ 7/12 उतारा पाहून व्यवहार केलेले आहेत? बाकी कुठलेच कागदपत्र न पाहता व्यवहार केलेले आहेत? मला माहिती आहे याचं मेजॉरिटी उत्तर हो असं येणार आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की आम्ही फक्त 7/12 वर नाव आहे का पाहतो आणि पुढे जातो. पण तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय 7/12 उतारा हा मालकी हक्काचा पुरावा नाही. मग जो कागद मालकी हक्काचा पुरावाच नाही त्या कागदावर अवलंबून आपण व्यवहार करतोय. मग जर का काही पुढे अडचणी आल्या आणि मी मगाशी म्हणलं तसं आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागली तर मग आपण फार मोठं प्रश्नचिन्ह, मग आपण म्हणतो अरे मी अडकलोय. हे अडकायचं नसेल तर आपल्याला ही सगळी माहिती असणं, ही सगळी माहिती मिळणं हे फार गरजेचं आहे आणि ही माहिती साध्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत यावी म्हणूनच मी हे YouTube चॅनल सुरू केलेलं आहे. माझ्या हे YouTube चॅनलच्या सतत संपर्कात राहा, ज्याद्वारे तुम्हाला अशाच पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या कायद्यांविषयी साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती मिळत राहील. धन्यवाद.